नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनमध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. शरद पवारांना सांगूनच मी माझी भूमिका घेतली होती. साहेब आधी हो म्हणाले आणि नंतर नाही म्हणाले. बारामतीमधील भाषणात अजित पवारांचं मोठं विधान. बारामतीमधून अजित पवारांनीच लढावं, कार्यकर्ते आग्रही. कार्यकर्त्यांचा बारामतीमधील दूध संघासमोर अजित पवारांच्या गाडीला घेराव, रस्त्यातच ठिय्या. बारामतीत अजितदादाच हवे, बारामतीचा एकच वादा अजितदादा. लोकसभेच्या चुका येणाऱ्या इलेक्शनला भरून काढू, 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं निवडून आणू, कार्यकर्त्यांचं आवाहन. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मनातील उमेदवार देतो. अजितदादांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, तुमच्या मनातील उमेदवार देण्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार. अजित पवार बारामतीतूनच विधानसभा निवडणूक लढणार, कुठलाही संभ्रम ठेवू नका, प्रफुल्ल पटेलांकडून स्पष्ट. शरद पवारांच्या पक्षात लवकरच 2 मोठ्या नेत्यांचा प्रवेश. 14 तारखेला फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर, तर 15 तारखेला दौंडमध्ये रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश सोहळा. सूत्रांची माहिती. शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पिंपरी चिंचवडमधील इच्छुकांच्या मुलाखती. जे उड्या मारतात ते गेली 70 वर्ष गरीब आदिवासींचं आरक्षण खातायत. धनगर समाजावर झिरवाळांसारख्या लोकांकडून अन्याय. गोपीचंद पडळकरांची टीका. आदिवासी समाजाचं आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही. आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा GR काढावा. प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यानं आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या. फडणवीसांनी GR बाबतचा शब्द पाळावा या मागणीसह जोरदार घोषणाबाजी. धनगर समाजाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी पोलीस सुरक्षा वाढवली. धनगर समाजानं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन केलं होतं. नगरमधील अकोले मतदारसंघावरून महायुतीत पेच. अजित पवारांकडून विद्यमान आमदार किरण लहामटेंची उमेदवारी जाहीर. पिचड काय भूमिका घेणार याकडे लक्ष. उदगीर मतदारसंघासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची वरिष्ठांकडे मागणी. विश्वजित गायकवाड, दिलीप गायकवाड भाजपकडून इच्छुक, तर उदगीरमध्ये सध्या दादा गटाचे संजय बनसोडे विद्यमान आमदार. समरजित घाटगेंनी घेतली शरद पवारांची भेट. समरजित घाटगे कागलमधून विधानसभा लढण्यास इच्छुक. शरद पवारांकडून पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुकांच्या मुलाखती. रमेश कदम आणि अभिजित पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट. माढ्यातून अभिजित पाटील आमदारकीसाठी इच्छुक, तर रमेश कदम मोहोळमधून लढण्यासाठी इच्छुक. हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटलांची 13 ऑक्टोबरपासून जनसंवाद यात्रा. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. रत्नाकर गुट्टेंचे पुत्र सुनील गुट्टेंनी घेतली शरद पवारांची भेट. सुनील गुट्टे परळीतून निवडणूक लढण्यास इच्छुक. शरद पवारांनी घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखती. ठाकरे गटाचे नेते हिकमत उढाण उद्या शिंदे गटात प्रवेश करणार. हिकमत उढाण यांची मनोज जरांगेंची ही भेट झाली, तर हिकमत उढाण राजेश टोपेंविरोधात लढण्याची शक्यता. मेळघाट विधानसभा भाजपलाच सुटावी, अनिल बोंडे यांची मागणी. आम्ही मेळघाटमधून भाजपचा आमदार निवडून देणार, बोंडेंकडून विश्वास व्यक्त. उदगीर मतदारसंघ भाजपला मिळावा यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी. विश्वजित गायकवाड यांच्यासाठी जागेची मागणी. संजय बनसोडे सध्या विद्यमान आमदार. मुख्यमंत्री शिंदेंचे कॉमन मॅन म्हणून बॅनर झळकले. पुणे आणि संभाजीनगरात मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. दिवसरात्र काम करणारा मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद. चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि शंभूराज देसाई आज पत्रकार परिषद घेणार. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची 11 तारखेला पत्रकार परिषद. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीत जागा वाटपाची फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता. अजित पवार गटातील दिलीप मोहिते पाटलांविरोधात महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार एकवटले. दिलीप मोहिते पाटलांचा पराभव करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध. खेडमधील विरोधकांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात घेतली शपथ. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघावर संभाजी ब्रिगेडचा दावा. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांची निवडणूक लढण्याची तयारी. ठाकरे गटाला जागा सोडण्याची मागणी. योजनेचे पैसे मिळाले नाही, मी सावत्र बहीण आहे का? धुळ्यातील लाडकी बहीण कार्यक्रमात महिलेचा थेट व्यासपीठावरून सवाल. उर्वरित महिलांनाही योजनेचा लाभ द्यावा, महिलेची मागणी. परभणीत खासदार श्रीकांत शिंदेंच्या सभास्थळी जोरदार पाऊस. पावसामुळे सभेसाठी आलेल्या महिलांची तारांबळ. पावसापासून बचावासाठी महिलांनी खुर्च्या आणि बॅनरचा आधार घेतला. भरत गोगावलेंकडून पुन्हा एकदा माधव काळेंची एसटी महाव्यवस्थापकपदी नियुक्ती. सूत्रांची माहिती. सदाभाऊ खोत पडळकरांनी काळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. भंडारदरा धरण आता आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे जलाशय नावाने ओळखलं जाणार. माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत नूतन नामफलकाचं अनावरण होणार. माणगाव ते दिघी महामार्गावर आज सकाळी 6 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी.
रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून अधिसूचना जारी. नाशिक महानगरपालिकेसमोर महिलांनी कपडे धुतले. पंचवटी परिसरात मागील 4 वर्षापासून पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त असल्यानं आक्रमक आंदोलन. 100% धरण भरलेलं असताना पाणी टंचाईत का? आंदोलकांचा सवाल. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात माथाडी हमाल बांधवांचं अर्धनग्न झोपा काढा आंदोलन. विविध मागण्यांसाठी हमाल बांधव आक्रमक. आमरण उपोषणाचाही इशारा. पुण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. निधीची तरतूद नसल्यास नव्या कामांना मंजुरी नको, कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी. नागपूरमध्ये कंत्राटदारांचं आंदोलन. थकीत बिल न मिळाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनाच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन. श्रावण देवरेंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात ओबीसी समाजाकडून निषेध व्यक्त. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन करत आंदोलन. जळगावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांचं धरणे आंदोलन. शासनाकडे रखडलेल्या बिलांच्या मागणीसाठी ठेकेदार आक्रमक. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसेकडून आंदोलन. शहरात संविधान भवन उभारण्याच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन. नांदेडच्या हिमायतनगर तहसील कार्यालय प्रहारच्या महिलांनी ताब्यात घेतलं. तहसीलदारांसह अधिकारी कर्मचारी गैरहजर असल्यानं आक्रमक. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे. लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता जमा झाल्यानं पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेत गर्दी. नंदुरबार जिल्ह्यातील 4,05,000हून अधिक महिलांना लाभ. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात धुळ्यातील वडगावला प्रथम क्रमांक, ताजपुरी द्वितीय तर कदाने गावाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार. चंद्रपुरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मात्र जोरदार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत. वाशिममधील धनज बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी 6 एकर शेतीतील सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवला. शेंगा भरण्याच्या वेळी पाऊस न झाल्यामुळे उत्पादनात घट होणार. विजेता सूरज चव्हाणचं बारामतीत जंगी स्वागत. विजयानंतर पहिल्यांदा शाळेला भेट दिल्याचा आनंद व्यक्त. बिग बॉस विजेता सूरज चव्हाणनं जेजुरीत खंडेरायाचं दर्शन घेतलं. श्री मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे सूरज चव्हाणचा सत्कार. मुंबईत आमदार तमिल सेल्वन यांच्याकडून दांडियाचं आयोजन. नृत्यांगणा गौतमी पाटीलनं लुटला गरबा खेळण्याचा आनंद. विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवासच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल. भाविकांच्या फसवणूक करणाऱ्या अज्ञाताविरोधात पंढरपूर पोलिसात तक्रार दाखल. येवल्यात नवरात्र काळातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार. 350 वर्षांची परंपरा असलेल्या नवरात्र काळातील दसऱ्याच्या आधीच्या मंगळवारी भरतो घोडे बाजार. देशभरातून घोडे शौकीन दाखल. गडचिरोली जिल्ह्यातून 800 भाविक अयोध्येला रवाना. आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडीला देसाईगंज येथून हिरवा झेंडा. वसई विरार महापालिकेची 12वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचं 8 डिसेंबरला आयोजन. 58 लाख रुपयांचे वेगवेगळ्या गटातील विजेता स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येणार.